नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2022 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी, जेवढ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नांच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न आणि त्याची उत्तरे. तर बघा, येणाऱ्या एक्झामसाठी पोलीस भरती असो, कंबाईन ग्रुप सी, या सर्व एक्झामसाठी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्की होईल मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यातीलच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामला विचारले जातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न बघा, आपसा कायदा कोणत्या भागातील राज्यांशी संबंधित आहे? खूप वेळा यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ईशान्य भारतातील राज्यांशी संबंधित हा आपसा कायदा आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेशाच्या काही भागामध्ये हा कायदा लागू होता. मणिपूरच्या कार्यकर्त्या युरोम शर्मिला यांनी आपसाविरोधात 2002 ते 16 अशी तब्बल 16 वर्ष उपोषण केले. मणिपूरची आयरन लेडी म्हणून त्यांना ओळखले जाते. लक्षात ठेवा, आपसा कायदा विचारला तर तुम्हाला युरोम शर्मिला या व्यक्तीबद्दल माहिती असायला पाहिजे, कारण यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे एक्झामसाठी. त्यानंतरचा प्रश्न बघा, 8 जानेवारी 2022 रोजी किती राज्याच्या विधानसभा निवडणुका घोषित करण्यात आल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका घोषित करण्यात आलेल्या होत्या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महत्त्वाचे मुद्दे बघा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची कार्यक्रमाची घोषणा 8 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशीला चंद्र यांनी केली. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्थानिकांना खाजगी कंपन्यांमध्ये 75% आरक्षण लागू न करण्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने घेतला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा उच्च न्यायालयाने हा निर्णय, त्यांचा GR कॅन्सल केलेला आहे. त्यांनी स्थानिकांना खाजगी कंपन्यांमध्ये 75% आरक्षण दिलेलं होतं हरियाणा राज्य सरकारने, आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हा निर्णय कॅन्सल केलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सरळ सेवेला तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. खाजगी आस्थापनामध्ये रोजगार, स्थानिक युवकांना 75% आरक्षण लागू करण्याचा हरियाणा राज्य सरकारच्या निर्णयाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने समितीने दिलेली आहे, तर कॅन्सल केलेला आहे निर्णय. लक्षात ठेवा. चौथा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आपला 17वा स्थापना दिवस कोठे साजरा केला? बघा, प्रश्न काय विचारलाय, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आपला 17वा स्थापना दिवस कोठे साजरा केला? ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आपला 17वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण NCPCR ने 1 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी 17वा स्थापना दिवस साजरा केला. लक्षात ठेवा. आता NCPR विषयी माहिती पाहूया. स्थापना झाली मार्च 2007, मुख्यालय नवी दिल्ली, पहिले अध्यक्ष शांता सिन्हा, सध्याचे अध्यक्ष आहे प्रियंका कानुंगो. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्प्री अहवालानुसार 2022 पर्यंत भारतातील कोणता राजकीय पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष आहे? लक्षात ठेवा, पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारतीय जनता पक्ष BJP हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे 2022च्या अहवालापर्यंत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, 2022च्या अहवालानुसार भारतीय जनता पक्ष 4847 कोटी हा भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. त्या खालोखाल बहुजन समाज पार्टी हा पक्ष श्रीमंत आहे. लक्षात ठेवा, त्यांची एवढी संपत्ती आहे 4847 कोटी. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा दिला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एअरटेल पेमेंट बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने अनुसूचीचा दर्जा दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने एअरटेल पेमेंट बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा दिला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये या बँकेचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित बँकेचा दर्जा मिळालेली एअरटेल चौथी बँक आहे. आता या ठिकाणी बघा, अनुसूचित दर्जा प्राप्त झालेल्या बँका बघा, पेटीएम पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक लिमिटेड, ह्या 3 बँका, आणि एअरटेल पेमेंट बँक ही चौथी अनुसूचित बँकेचा दर्जा मिळालेली बँक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 7वा प्रश्न बघा, भ्रष्टाचार निर्देशांक 2022 नुसार सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेन्मार्क, फिनलंड, न्यूझीलंड हे
सर्वात कमी भ्रष्टाचारी देश आहे 2022च्या अहवालानुसार? लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे, भ्रष्टाचार अहवाल 2022 नुसार सर्वात कमी भ्रष्टाचारी देश डेन्मार्क, फिनलंड, न्यूझीलंड हे आहेत. भारताचा क्रमांक 85वा आहे 180 देशामध्ये. लक्षात ठेवा, भारताचा क्रमांक किती आहे? 85वा आहे 180 देशामध्ये. या ठिकाणी इंग्लंड नाही तर या ठिकाणी फिनलंड आहे, लक्षात घ्या. 8वा प्रश्न बघा, हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 नुसार सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जपान आणि सिंगापूर हा या दोन देशाचा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. लक्षात ठेवा, 2022च्या अहवालानुसार हेनली पासपोर्ट निर्देशांकानुसार जपान, सिंगापूर या देशाचे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे बघा, हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपान, सिंगापूर या देशाचा आहे. भारताच्या क्रमवारीमध्ये 7 स्थानाची सुधारणा झाली. 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 स्थानी होता, तो आता 2022 मध्ये 83व्या स्थानी आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 9वा प्रश्न बघा, बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 1 43वा क्रमांकावरती बौद्धिक निर्देशांक 2022 नुसार 43वा क्रमांक भारत आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा, बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक 43वा आहे 55 देशामध्ये. या अहवालानुसार पहिले 5 देश अमेरिका, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर जर्मनी आणि स्वीडन, फ्रान्स हे आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 10वा प्रश्न बघा, भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल पायलट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आला. तर बघा, हैदराबादमध्ये भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, दक्षिण आशियातील पहिल्या बायोसेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नाशिक या ठिकाणी या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळेचे. या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे, दक्षिण आशियातील बायो सेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळेचे 18 फेब्रुवारी 2022 रोजी नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. सुमारे 25 कोटी रुपये खर्च करून संपूर्णपणे मेड इन इंडिया स्वरूपातील ही मोबाईल लॅब आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न, मिलन 2022 युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम या ठिकाणी मिलन 2022 युद्ध सराव आयोजित करण्यात आला. तर बघा, 2022 मध्ये युद्ध सराव विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला. भारताद्वारे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. तर मिलन 2022 युद्ध सराव हा नौदल सराव आहे. लक्षात ठेवा. तर कालावधी होता 25 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022. त्यानंतरचा प्रश्न, धर्म गार्डियन 2022 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? तर बेळगाव या ठिकाणी पार पडला. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, महत्त्वाचे, धर्म गार्डियन 2022 संयुक्त लष्करी सराव बेळगाव या ठिकाणी पार पडला. भारत आणि जपान यांच्या दरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आहे. तर हा मिलिटरी एक्सरसाइज आहेत आणि भारत आणि जपान यांच्या दरम्यान हा धर्म गार्डियन सराव आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा 14, जेम्स वेब अवकाश दुर्बीण कोणत्या यानाद्वारे अवकाशात सोडण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एरियन 5 द्वारे जेम्स वेब अवकाश दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली आहे. लक्षात ठेवा. तर बघा, महत्त्वाचे मुद्दे, जेम्स वेब अवकाश दुर्बीण एरियन 5 द्वारे यानाद्वारे अवकाशात सोडण्यात आली. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांचा संयुक्त हा उपक्रम आहे, प्रकल्प आहे. लक्षात ठेवा, जेम्स वेब दुर्बीण एरियन 5 या यानाद्वारे अवकाशात सोडण्यात आली. लक्षात ठेवा. 9वा प्रश्न बघा, 15वा प्रश्न, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर डॉक्टर एस सोमनाथ यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ डॉक्टर एस सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. याआधी इस्रोचे अध्यक्ष के सिवन होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सेबीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन क्रमांक सी, माधवी पुरीबुज यांची सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे बघूया. केंद्रीय अर्थमंत्र्याने भांडवल बाजार नियामक सेबीच्या प्रमुखपदी माधवी पुरीबुज यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे सेबीच्या
पहिल्या महिला प्रमुख होण्याचा मान त्यांना प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, क्वीन ऑफ मेलडी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जात होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लता मंगेशकर यांना क्वीन ऑफ मेलडी या टोपण नावाने ओळखले जात होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मुद्दे बघा, क्वीन ऑफ मेलडी या टोपण नावाने लता मंगेशकर यांना ओळखले जात होते. तसेच त्यांना लता दिदी, भारतीय गान कोकिळा, सहस्रबुद्धीचा आवाज, राष्ट्राचा आवाज या टोपण नावानेही ओळखले जात होते. तर यांना ह्या उपाधी देण्यात आलेल्या आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 18वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पुरुष एकेरी विजेता कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राफेल नदाल हा ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पुरुष एकेरी विजेता आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. मुद्दे बघा, ऑस्ट्रेलिया ओपन 2022 पुरुष एकेरी विजेता राफेल नदाल, उपविजेता डॅनियल मेदवेदेव, महिला एकेरी विजेते आहे आशेली बार्टी. लक्षात ठेवा. 19वा प्रश्न, आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 यजमान शहर कोणते आहे? तर होंगझाऊ, चीन हे आशियाई क्रीडा स्पर्धेचे 2022चे यजमान करणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. तर बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 यजमान शहर होंगझाऊ, चीन. कालावधी बघा 10 ते 25 सप्टेंबर 2022. आशियाई स्पर्धेचे आयोजन करणारे होंगझाऊ हे तिसरे चीनी शहर असेल. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 ते 23 हंगामासाठी खालीलपैकी कोणती प्रायोजक कंपनी आहे? तर टाटा. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहूया. इंडियन प्रीमियर लीग 2022-23 या 2 वर्षासाठी टाटा कंपनी प्रायोजक असणार आहेत. याआधी विवो ही मोबाईल कंपनी होती. लक्षात ठेवा, याआधी प्रायोजक तत्व विवो या मोबाईल कंपनीकडे होते. लक्षात ठेवा. 21वा प्रश्न बघा, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले? बीजिंग. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑलिम्पिक स्पर्धा हिवाळी 2022 बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आले. तर मुद्दे बघा, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022चे आयोजन बीजिंग, चीन या ठिकाणी करण्यात आले. 4 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेची आवृत्ती बघा 24वी होती. शुभंकर पांडा होता. सहभागी देश 91 झाले होते. सर्वात जास्त पदके नॉर्वेने 37 जिंकली, जर्मनीने जिंकली, त्यानंतर 27, चीनने 15 जिंकली. या स्पर्धेत भारताच्या फक्त एका खेळाडूने सहभाग नोंदवला होता. लक्षात ठेवा, आणि त्या खेळाडूचं नाव आहे अरीब खान. लक्षात ठेवा, एक्झामला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 140वी बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? ऑप्शन क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 140वी बैठक झालेली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 140वी बैठक मुंबई या ठिकाणी झाली. यापूर्वी 1983 नवी दिल्ली येथे 86वी बैठक झालेली होती. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2022चे विजेतेपद कोणी पटकवले? ऑप्शन क्रमांक बी, भारताने अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेले आहे 2022चे. महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुद्दे बघा, अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2022चे विजेतेपद भारताने पटकावले, उपविजेता इंग्लंड. ही स्पर्धा 14 ते 5 फेब्रुवारी 2022 वेस्ट इंडिज येथे आयोजित करण्यात आली होती. सहभागी संघ 16 झाले होते. भारताचा संघाचा कॅप्टन होता यश दुल, हा भारतीय संघाचा कॅप्टन होता. यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्वचषक जिंकलेला आहे. 24 नंबरचा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाने 1000वा सामना कोणत्या देशासोबत खेळला? ऑप्शन क्रमांक ए, वेस्ट इंडिज या देशासोबत भारताने 1000वा सामना खेळलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न आलेला आहे. भारतीय क्रिकेट संघाने 6 फेब्रुवारी 2022 रोजी 1000वा एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजसोबत खेळला. भारताने पहिला सामना 1974 इंग्लंड विरुद्ध खेळला गेला होता. भारताने 500वा सामना जुलै 2002 इंग्लंड विरुद्ध खेळला होता. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा, 2022 मध्ये पद्म पुरस्कार किती देण्यात आले? तर 128 पद्म पुरस्कार देण्यात आलेले. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. 2022 मध्ये एकूण पद्म पुरस्कार 128 देण्यात आले. त्यामध्ये पद्मविभूषण एकूण 4, पद्मभूषण 17, पद्मश्री 107 देण्यात आलेले. लक्षात ठेवा. त्यानंतरचा 26 नंबरचा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 कोणत्या संस्थेला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक बी, गुजरात आपत्ती व्यवस्थापनाला आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 देण्यात आलेले. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्त्वाचे मुद्दे, आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 गुजरात व्यवस्थापनाला देण्यात आला. भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सुरू केला. 23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो.
27 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 पुरस्कार सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला? कॅलिफोर्निया या ठिकाणी गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 पार पडलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 चित्रपट सोहळा कॅलिफोर्निया येथे पार पडला. या पुरस्काराची 79वी आवृत्ती होती आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पॉवर ऑफ द डॉग. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2021 किती मुख्य भाषेसाठी देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक ए 20 भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2021 देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषणा 30 डिसेंबर 2021 रोजी साहित्य अकादमीतर्फे करण्यात आला. त्यामध्ये 20 भारतीय भाषेसाठी साहित्य अकादमीचे मुख्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, संसद रत्न पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील किती जणांना देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी 4 जणांना संसद रत्न पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. तर बघा, संसद रत्न पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील 4 जणांना देण्यात आले. यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, हिना गावित या लोकसभा सदस्य आणि फौजिया खान राज्यसभा सदस्य यांचा समावेश आहे. 4 लोकांना संसद रत्न पुरस्कार 2022 देण्यात आला. नंतरचा प्रश्न बघा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 कोठे पार पडला? ऑप्शन क्रमांक ए मुंबई या ठिकाणी हा म्हणजे चित्रपट महोत्सव पार पडला. त्यानंतरचा प्रश्न बघा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मुंबई येथे 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. या सोहळ्यात फिल्म ऑफ द इयर पुष्पा द राईज, सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय कालिदास सन्मान 2020 कोणाला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक बी प्राध्यापक वामन केंद्रे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय कालिदास सन्मान 2020 या वर्षासाठी प्राध्यापक वामन केंद्रे यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार भोपाळ येथील भारत भवनामध्ये प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारद्वारे देण्यात येतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. विंदा जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक ए भारत ससाने यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार 2022 देण्यात आला. विंदा जीवनगौरव पुरस्कार 2022 भारत ससाने यांना देण्यात आला. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाने भारत राज्य शासनाने राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. भारत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, या अशा प्रकारे महत्त्वाचे क्वेश्चन होते. जेवढे महत्त्वाचे एक्झामला ओरिएंटेड क्वेश्चन आपण घेतलेले होते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.